स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद झाले तर भारताचं काय होईल? तुमच्या माझ्या गाडीमध्ये टाकण्यात येणारं पेट्रोल, डिझेल हे एका छोट्या अरुंद दर्यामधून येतं आणि त्या दर्याचंच नाव आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. हे पर्शियन गल्फच्या आजूबाजूला लोकेटेड असलेला हा एक भूभाग आहे. जवळपास सर्वात व्यस्त तेल मार्गांपैकी असलेला हा एक मार्ग आहे आणि तितकाच हा अतिसंवेदनशील पण आहे. त्यामागची कारणंही तशीच आहेत. सध्या याच रिजनमध्ये इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध चाललेलं आहे. मध्य एशियामध्ये परिस्थिती बिकट होत चाललेली आहे, विस्कटत चाललेली आहे आणि या सगळ्यांचाच परिणाम तिथे तणाव वाढत चाललेला आहे. इराणने तर धमकी सुद्धा दिलेली आहे, की जर इस्रायलने युद्ध बंद नाही केलं, तर इथे आम्ही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद करूयात. म्हणून त्यामुळे ब्रेंट क्रूडच्या प्राइसेसमध्ये जगामध्ये वाढ दिसायला लागलेली आहे आणि त्याचे विपरीत परिणाम भारतामध्ये सुद्धा दिसायला लागलेले आहेत. भारत या रिजनमधून मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो आणि त्याचाच एक मोठा इम्पॅक्ट आपल्या बजेटिंगमध्ये पण असतो. म्हणून जितक्या तेलाच्या किमती वाढत जातील, तितकं भारतासाठी ही परिस्थिती आव्हानात्मक होत जाईल.